चे कांचन तर प्रमोद पाटील येत आहेत. खरं मेन ज्या गोष्टी आहेत ते प्रमोद पाटील तुम्ही यावं, कारण जे काही मामांना भाच्यांना सहकार्य केलेलं आहे ते अमूल्य आहे. प्रमोद पाटील आलेले आहेत. यस, इथे मात्र चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय एनडीआर वॉरियर्स तलेखार मुरुड. कॅप्टन सरपंच विजय घाणेकर आणि फर्स्ट टाइम या आरपीएल मध्ये त्यांना एंट्री मिळालेली आहे आणि खास करून या संघाचे पुरस्कर्ते आहेत लहू खेडेकर साहेब. आपण देखील यावं. मुरुड यस, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली ही ट्रॉफी मच्छिंद्र पाटील. हो, निश्चित त्याचा सन्मान देखील केला जातोय. रायगड प्रीमियर लीग उचलणं सोपं नाही संदीप सर. रायगड प्रीमियर लीग उचलणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या घरी घेऊन जाणं आणि तेवढी प्रतिष्ठा आपण ती मांडली पाहिजे आणि ते दाखवत असताना हेच तर पर्व आहे रायगड प्रीमियर लीगचा. चतुर्थ पारितोषिक स्वीकारताना ब्युटिफुल ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या संघाचा 32 संघांमधनं हा संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. आरपीएल सीझन 5 मध्ये पहिल्यांदा या संघाला एंट्री मिळाली. लहू खेडेकर यांनी दाखवलेला विश्वास, लहू खेडेकर यांना दिलेली एंट्री. आज मात्र लहू खेडेकर यांनी टाकलेला विश्वास कॅप्टन विजय घाणेकर वरती त्यांनी सार्थ ठरवला. चतुर्थ क्रमांक का चतुर्थ क्रमांक असला तरी मात्र या रायगड प्रीमियर लीगचा मान सन्मान एनडीआर वॉरियर्स या संघाला मिळालेला आहे. अभिनंदन टीम एनडीआर वॉरियर्स मुरुड. हॅलो आणि यस, यस तर आपण नक्कीच आज आरपीएल सीझन 5 पाहतोय. खऱ्या अर्थाने आज पूर्ण रायगड टेनिस क्रिकेट कमिटी अध्यक्ष सकले आमचे या रायगडचा क्रिकेट आज ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती नेण्यामध्ये एकमेव योगदान दिलेलं आहे त्या रायगड टेनिस क्रिकेट कमिटीसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. आज पहिल्यांदा या आरपीएल सीझन 5 मध्ये असे नवनवीन संघ उपस्थित होत आहेत, त्यांना एंट्री दिली जाते. मुरुडवरून आज लहू खेडेकर यांनी एंट्रीची नक्कीच मागणी केली, त्यांना मात्र नक्कीच एंट्री मिळाली आणि त्यांनी दाखवलेला कॅप्टनवरती भरोसा विजय घाणेकर वरती आज तो सक्सेस झालाय. चतुर्थ क्रमांक का असं असला तरी मात्र या आरपीएल मध्ये ते मात्र अव्वल आलेले आहेत. तर इथे विजय घाणेकर आहेत कॅप्टन, ॲज अ कॅप्टन. विजय कसं वाटतंय? आणि स्वतः सरपंच देखील आहेत, गावाचे सरपंच आहेत. तर सरपंच साहेब काय सांगाल? प्रथमतः मी लहू खेडेकर साहेबांचं आभार मानतो आणि त्याच्यानंतर मंगेश वाकीडकर साहेबांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे चान्स दिली आणि आम्हाला म्हणजे संघ मालक आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला. कारण आमची टीम म्हणजे एकदम लोकलच आहे, आमच्यात कोण असं मोठं नाही ना, आम्ही आमच्या एरियातलीच पोरं घेतलेलो.
पण जेव्हा आम्ही म्हणजे आमची टीम जेव्हा इकडे पडली तर म्हणजे लोक आम्हाला बोलत होती की तुम्ही जिंकणार कसं हे कसं, पण आम्ही ठरवलेलं की आम्ही लोकांना जे बोललेत त्यांना आम्ही जिंकून म्हणजे उत्तर देऊ. त्यामुळं आम्ही खूप मेहनत पण केली आणि सर्वांची मेहनत आहे, कारण एका दोघांनी असं म्हणजे परफॉर्मन्सवर नाही झालं. सर्व पूर्ण आमची जी टीम आहे त्या टीमनी सर्व चांगले खेळले, त्याच्यामुळं आम्ही आज 4थ्या नंबरचं झालं. पण शेवटी आमची थोडी म्हणजे बॅटिंग लाईन थोडी खराब झाली, त्याच्यामुळं आम्ही सेमीफायनल हरलो. पण चालते, कारण आमची पहिल्यांदाच म्हणजे आम्ही सर्व एकत्र खेळलो आणि हीच आमची टीम असतो सर्वीकडं. आणि आम्ही थोडं म्हणजे थोड्यासाठी आमचं ठीक आहे, पण पुढच्या वर्षी आम्ही परत एकदा जोर लावून नंबरमध्ये जाऊ. यस, क्या बात आहे. तर हे होते विजय घाणेकर, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. अभिनंदन विजय, खूप सुंदर इथे वक्तव्य विजयच्या माध्यमातून राहिलंय. पुन्हा एकदा इथे इंडियन वॉरियर्स मुरुड या संघाचा आम्ही आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतोय. बोलूया आपण पुढच्या पारितोषिकाकडे. यस, संदीप सर, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये. फार चांगली कामगिरी, 32 संघांवरती पराभव, सावट असं चांगली कामगिरी. आणि थोडंसं साईडला एक मिनिट, रेंज नाही. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी VD11 विचुंबे देवस संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी, विनंती करेन आपणास की आपण यावं आणि वार्षिक सन्मानित करा. चल, तृतीय क्रमांकाचा मानकरी विचुंबे संघ, आपण लगेच यायचं आहे. येस, हॅलो, मी मुंडे साहेबांना विनंती करतोय, संदीप मुंडे साहेबांना, की आपण यायचं आहे साहेब. चला, या VD11 विचुंबे देवस संघ लगेच यायचं आपण. तृतीय क्रमांकाचा मानकरी लगेच, प्लीज लगेच यायचं. सर्व संपूर्ण संघ घेऊन, आपले संघ मालक असतील किंवा जे कोणी असेल त्यांना आपण घेऊन लगेच यायचं आहे आणि पारितोषिक स्वीकारायचं आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी VD11 विचुंबे देवस संघ लगेच यायचं आहे आपण, प्लीज. चला, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा संघाचं. चांगला प्रतिसाद राहिल्या संघासाठी आणि प्रेक्षकांनी देखील उचलून धरल्या संघाला. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये निसट्टा पराभव झाला आणि हा संघ ठरला रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. ब्युटिफुल ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन या संघाला मी सन्मानित करतोय. 32 संघांमध्ये तृतीय क्रमांक हा देखील तुमचा विजयच आहे, हे देखील तुम्हाला मान्य करावं लागेल. खूप चांगला खेळ झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये निसट्ट विजय प्राप्त केला होता, मात्र शेवटला सामना गमावा लागला आणि हा संघ ठरतोय रायगड प्रीमियर लीग पर्वाचा 5व्या तृतीय क्रमांकाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन सर्व संघनायक, संघाचे खेळाडू आणि तुमचे मालक, सर्वांचं खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. ब्युटिफुल ट्रॉफी, अविस्मरणीय क्षण, नेहमीच डोळ्यात साठवणारे अविस्मरणीय क्षण तुम्हाला कायम लक्षात राहतील असा क्षण आपण पाहतोय. अभूतपूर्व सोहळा आणि प्राइज सेरेमनीचा आपण सोहळा पाहतोय. VD11 विचुंबे देवस संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम अँड ब्युटिफुल ट्रॉफी स्वीकारत असताना स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. 32 संघांमध्ये देखील एवढा प्रचंड संघर्ष केला आणि संघर्ष शेवटपर्यंत टिकून ठेवला. मध्ये शेवटच्या टप्प्याला मयूरला सामना सोडावा लागला आणि हा संघ ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी. VD11 विचुंबे देवत. तर नक्कीच मयूर वाघमारे, मयूर जास्त बोलणार नाहीये, कारण टाकलेला जो आज मयूरवरती टाकलेला भरोसा आणि आज VD11 विचुंबे देवत हा संघ बऱ्याच वेळा आपण सीझन पासमध्ये
नेहमीच या संघाला या RPL मध्ये खेळताना पाहतोय, पण या वेळेला मयूरवरती जो जिम्मेदारी दिली आणि तो सक्सेस देखील झाला आणि त्यापुढे मयूर हा बॅट्समन म्हणून उदयास देखील आला. मयूर काय सांगशील? नक्कीच रायगड प्रीमियर लीग आम्हाला विजुंबे देवत या संघासाठी नेहमीच एकदम चांगली राहिलेली आहे, कारण की सीझन 2 मध्ये पहिल्यांदा एंट्री केली काकांनी. संदीप काका होते आणि भरत काका होते, यांनी स्वतः मित्र आहेत खास, त्यांनी एंट्री केली आणि पहिल्याच वर्षी आम्ही फायनलसुद्धा जिंकलो. तेव्हासुद्धा माझे जवळचे प्लेयर होते, कोणी नामांकित नव्हते, परंतु प्रयत्नाने बोलतात परमेश्वर, त्या हिशोबाने आम्ही खेळत गेलो आणि आज जिंकलो. आणि आजही सुद्धा असंच परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता माझ्या संघातले क्वचितच नामांकित प्लेयर आहेत, पण विश्वासू प्लेयर होते. त्या विश्वासावर आज त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आज आम्ही तृतीय क्रमांकापर्यंत पोहोचलो. अभिनंदन अभिनंदन. जरा जोरदार टाळ्या होत्या मयूरसाठी, कारण लवकरच आता 2चे 4 देखील होणार आहेत, त्यासाठी देखील शुभेच्छा. चला या आपण म्हणणार आहोत लगेच दुसऱ्या पार्श्वकडं. या संदीप साहेब उद्घोषणा करायची आपल्याला. तृतीय घेतो कुठल्या प्रकारची? तर या आपण या स्पर्धेमध्ये शेवटच्या थरामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अप्रतिम लढत झाली आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगलाय. 12 चेंडू 28 लढत होती. 12 चेंडू 33 धावा समोरच्या संघाने काढल्या होत्या आणि तो सामना आतडीचा ठरला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आज संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी, तो म्हणजे अर्ना 11 फुगाव संघ. या आपण विनंती करूया संघनायकांना की आपण यावं आणि आपल्या द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण स्वीकारावा. वेल प्लेड बॉईज, प्लीज अर्ना 11 यायचं आपण सर्वांनी या पारितोषिक स्वीकारण्यासाठी. या स्पर्धेमध्ये 32 संघांमध्ये 30 संघावरती मात केली, मात्र शेवटच्या क्षणाला तो सामना गमावा लागलाय आणि काय फाईट राहिली. प्रेक्षकांचा पूर्ण पैसा वसूल केला आणि तो संघ ठरला शेवटच्या टप्प्यामध्ये निसट्ट पराभव झाला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी पर्व 5वा रायगड प्रीमियर 2024 तो ठरलाय संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी. वेल डन, अभिनंदन, व्हेरी गुड जॉब बॉयज. Such a great batting and great fielding and great performance from all the players. Such a great batting. Once again, lot of thanks and खूप अभिनंदन तुमचं. शूज काढायचे आपल्याला, कारण आपल्याला महाराजांची प्रतिमा घ्यायची आहे. या मालकांना विनंती करूया आपण सर्वांना. वेल प्लेड. वेल प्लेड बॉयज, बट हार्ड लक. नेक्स्ट टाइम बेटर लक. पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करा आणि पुन्हा चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप शुभेच्छा. 30 संघांवरती मात केली, मात्र शेवटच्या क्षणाला सामना गमावा लागलाय आणि तो ठरलाय फुगाव संघ. या स्पर्धेचा अर्ना 11 फुगाव संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम अँड ब्युटिफुल ट्रॉफी. रायगड प्रीमियर लीगचं पर्व 5वं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय फुगाव संघ. खूप अभिनंदन. वेल प्लेड बॉयज वन्स अगेन. दिस टाइम हार्ड लक, नेक्स्ट टाइम बेटर लक. गुड लक टू यू. बाला महाबले आणि प्रमोद मस्कर, खूप अभिनंदन. पुढच्या वर्षी देखील असं सहकार्य राहील अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. चांगला सामना झाला, चेहऱ्यावरती हास्य नाहीये, कारण शेवटचा सामना जिवारी पराभव लागतो, कारण ट्रॉफीच्या आपण जवळ येतो आणि तो सामना गमावा लागतो. जिवारी लागलेला पराभव. खूप अभिनंदन वन्स अगेन. हॅलो. येस, बाला महाबले, कारण खरोखरच सुंदर असा संघ त्यांनी इथे बांधणी केलेला आहे. तर नक्कीच थोडी स्पॉन्सरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तर नक्कीच बालासाहेब, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. जरी द्वितीय क्रमांक पटकावला असला तरी मात्र या स्पर्धेमध्ये तुमच्या संघाने छाप सोडले. काय सांगाल एकंदरीत या क्रमांकाबद्दल आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खरोखर ह्या 5व्या पर्वाची जी सुरुवात अगदी धूमधडाक्यात साजरी झालेली आहे. आम्हाला खरोखर या महाराष्ट्र राज्य आई ग्रुप ओवे या मंडळाचं मनापासून कौतुक करतो. तसेच मंगेश शेठ वाकडीकर यांनी देखील आम्हाला या विभागामध्ये या रायगड प्रीमियर लीग खेळण्याची संधी मिळवून दिली. आमचे ओनर प्रमोद शेठ मस्कर
तसेच सर्व खेळाडू, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक आपले कैलासदादा आणि गुरुदादा आणि त्यांचं मंडळ, खरोखर यांनी या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली आणि ह्या स्पर्धेची उंची खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यात नाही तर इतर जिल्ह्यानेही मला असं वाटतं घेतली असावी, यात काही शंका नाही. खरोखर या लीगपासून ते आजपर्यंतचा प्रवास आमच्यासाठी प्रत्येक तालुक्यामधून इथपर्यंत जवळजवळ 100 किलोमीटर प्रवास करून जे आमचे मित्रमंडळी क्रिकेटप्रेमी येत होते त्यांचे प्रथम मी आभार मानतो. आणि दुसरं सांगायला गेलो तर आमचा कर्णधार अक्षय पाटील मोन्या, ज्यावेळेला आम्ही सुपर 16ची मॅच खेळत होतो त्याची आजी ऑफ झाली, तरीसुद्धा त्या आता दुःखात असूनसुद्धा तो आमच्यासाठी, प्रमोद शेठसाठी आणि माझ्यासाठी इथं खेळायला आला आणि सगळ्या खेळाडूंना घेऊन खेळला आणि आम्ही सुपर 8मध्ये दाखल झालो. सुपर 8मध्ये दाखल झाल्यानंतरला पुन्हा सुपर 8मधून आम्ही एक फायनलमध्ये गेलो. आमच्या जवळच रोहा तालुक्यातला संघ होता, ते देखील चांगले खेळले. म्हणजे प्रत्येक विजय हा अंतिम नसतो आणि पराभव हा शेवट नसतो. त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न काही सोडत नाही, कारण का बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पण करत असतो, संधी देत असतो खेळण्यासाठी. आणि ह्या पोरांनी, सगळ्या खेळाडूंनी अतिशय कुणाल असेल किंवा प्रेम असेल किंवा आर्यन असेल, पुन्हा प्रसाद दादा असेल, सगळ्यांनी आणि विपुल असेल, बऱ्याचशा या खेळाडूंनी मेहनत घेतली जबरदस्त. आणि पहिल्याच पर्वामध्ये आम्हाला इथं संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं ह्या पोरांनी सोनं केलं. आणि द्वितीय क्रमांक पारितोषिक आम्ही खूप खुश आहोत का आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक स्टॅच्यू देऊन आम्हाला गौरवण्यात येत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेताना आम्हाला खूप आनंद होणार आहे. म्हणून एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बस एवढंच बोलतो आणि सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. रसिक प्रेक्षकांचे देखील आभार करतो. आणि ज्या संघ मालकांनी, 32 संघ मालकांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ह्या कार्यक्रमाची उंची वाढवली, त्यांचे देखील आभार मानतो. आणि सर्व क्रिकेट प्रेमीचे, आणि कुठल्याही प्रकारचं इथं थोडंसं पण कुणाला व्यथा झाल्या नाही आणि ही स्पर्धा यशस्वी पार पडली, त्याच्यामुळं देखील सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, नक्कीच नक्कीच बाला महाबले एवढे बोलले म्हणजे खरोखरच ही स्पर्धा एक उंच शिखरावरतीच गेली. कारण जेव्हा माणूस अति याच्यामध्ये उत्साहामध्ये आणि आनंदात बोलतो, ती खरोखरच यशच आहे. आणि खऱ्या अर्थाने यश हा आपले सर्वांचे लाडके कैलास म्हात्रे आणि पूर्ण या ग्रुपचं आणि या रायगड प्रीमियर लीगचं आहे. धन्यवाद. तर 2,50,000 रुपयाचं पारितोषिक अर्णा 11 पुगाव कोलाड हा संघ मात्र इथे पटकावतोय. आणि नक्कीच ही ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली ही सन्मानाची, मानाची, अभिमानाची आज ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. प्रमोददादा पाटीलनी देखील मला खूप सहकार्य केलं, त्यांच्याही मनापासून धन्यवाद. मला खूप वेळा स्टेजवर बोलवलं, पण त्यांना बोललो स्टेजवर घ्यायला सर मी ट्रॉफी येईन. की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या चला, या आपण वळणार आहोत लगेच वैयक्तिक पारितोषिक आम्ही आता वळणार आहोत. संदीप सर नावं घेतील मान्यवरांची. करत आपण बाईक कडे वळणार आहोत. नंतर आम्ही देणार आहोत ते फर्स्ट प्राइज, नंतर देणार सिरीज बादल म्हात्रे. बादल म्हात्रे आपण या जरा. संदीप सर आपण मान्यवरांना आमंत्रित करा अगोदर, बाईक देण्या अगोदर. बेस्ट फिल्डर आपल्या टुर्नामेंट आपण पहिल्यांदा बेस्ट फिल्डर देणार आहोत. तर बादल म्हात्रे आपण लगेच यायचं आपल्या आपण जे यस त्याच साठी त्यांच्या मेहण्याकडून 1000 रुपये विशाल पाटील आमचे भाचे पेंदरचे यांच्याकडून सत्या पाटील. तर बादल म्हात्रे या आपण 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. बादल याला नाव बादल. आणि बघा मस्त कॅच घेतली त्यांनी. तर चला मित्रांनो, प्रतीक्षा संपली. आता तुम्हाला मात्र आम्ही टॉप सिक्रेट सांगणार आहोत. आमच्याकडे ते टॉप सिक्रेट आहे
कारण बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार आहे, बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट कोण असणार आहे आणि बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट याची उत्कंठा शिगेला पोहोचते आणि संदीप सर मान्यवरांच्या आमंत्रित करतील, ते मान्यवर पुढे येतील. त्यानंतर आम्ही बाईक कोणाला मिळणार आहे त्याचं नाव घोषणा करणार आहोत. मी विनंती करेन आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रावे पेनचे कमलाकर मामा पाटील आपण यावं. त्याचबरोबर आमचे आई ग्रुपचे खंबे समर्थक अंकुश भागीत, आई ग्रुपचे डॅशिंग नेतृत्व अजय भागीत, त्याचबरोबर आमचे आई ग्रुपचे शांत आणि संयमी विजयदादा पाटील, त्याचबरोबर आमचे आई ग्रुपचे कडक आणि एक नावलौकिक अरुण फडके आणि याचबरोबर आमचे कैलास शेठ म्हात्रे यांचे एक बिग सपोर्टर्स आमचे योगेश दादा म्हस्कर. या व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे बाईक पुरस्कृत करतोय, जी घोषित करतील मच्छिंद्र पाटील सर. तर आपण या स्पर्धेमध्ये बेस्ट फेअर टुर्नामेंट, सर्वांना आवडतो फलंदाज, सर्वांना आवडतो गोलंदाज, मात्र आम्हाला नेहमी आवडतो क्षेत्ररक्षक. कारण त्याचा कस लागतो, त्याचं 100% कमिटमेंट असतं. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, ग्रीप बनवणं या गोष्टी केल्या जातात. तर या स्पर्धेमध्ये बेस्ट फेअर टुर्नामेंट आम्ही घोषित करतोय. तर कुठले बेट्समॅन देऊया, चला या चला. यस, फलंदाज आपण कोण आहे या स्पर्धेचा त्याच्याकडे वळणार आहोत. बाईक आहेच, पण तो फलंदाज कोण असेल? यस, मच्छिंद्र पाटील सर. तर या प्रमोद पाटील यांनी सांगितलं की फिल्डर आपण नंतर देऊया. बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी सर्वांना. या स्पर्धेमध्ये मी म्हणेन 2024च्या 5व्या पर्वामध्ये जो फलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय त्यानं अक्षरशः स्पर्धा गाजवले, जबरदस्त फटके दाखवले, कव्हर ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह, त्यानंतर स्कूपचे फटके दाखवले, दर्जा दाखवला आणि तो ठरलाय या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरीने खेळू बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट. 68 चेंडू 157 धावा, तो ठरलाय सूर्या म्हस्कर. सूर्या म्हस्कर, रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे आणि एक असा सितारा या टेनिस क्रिकेट विश्वाला मिळाला. या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक नवं चैतन्य रूप समोर आलं, ते म्हणजे सूर्या म्हस्कर. कारण रायगड प्रीमियर लीगचा हाच ध्यास आहे, रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचा हाच ध्यास आहे की दरवर्षी नवनवीन असे चेहरे या रायगडने या टेनिस क्रिकेट विश्वाला द्यावे आणि त्यातील पर्व 5 मध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ इस टुर्नामेंट सूर्या म्हस्कर. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या सूर्या म्हस्कर साठी. नक्कीच सूर्याकडे आपण बोलूया. संदीप, सूर्याकडे वळण्या अगोदर एक तुम्हाला सांगतो की सूर्या 4 व्हीलरचा मानकरी ठरू शकला असता, मात्र तो 38 धावाने कमी पडलाय. यस, काही हरकत नाहीये. जरी 38 पॉइंट्स कमी असले तरी मात्र त्याने 38 पेक्षा प्रेक्षकांची मनच तेवढी जिंकले. कारण जे षटकार ठोकले ते सूर्याला गवसणी घालणारे षटकार होते. नावातच दम आहे, नाव आहे सूर्या. सूर्या ज्या वेळेला मॅन ऑफ द मॅच घेतली, प्रत्येक सामन्यामध्ये बहरला, बरसला, सूर्यासारखा तलपला. आज या रायगड प्रीमियर लीग मध्ये पर्व 5व्यामध्ये सूर्या म्हस्कर इथे बेस्ट बॅट्समन ठरलाय. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, मन भरून आलंय. मन तर भरणारच, कारण रायगड प्रीमियर लीग मध्ये एखादा बक्षीस देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. आज या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सूर्यासारखा फलंदाज मिळालेला आहे. काय सांगशील या रायगड प्रीमियर लीग बद्दल आणि काय सांगशील या प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि नक्कीच माझ्यावर जो विश्वास टाकला टीमनी समोरच्या, की मला ऑप्शनमध्ये घेतलं, त्यांचा मी नक्कीच धन्यवाद मानेन. सूर्या, ही बाईक आहे, आता ही बाईक कोणाला गिफ्ट असेल? कारण ही तुझ्या करिअर मधली थर्ड
म्हणजे त्या दोन पेक्षा ही बाईक अमूल्य असेल तर ही बाईक कोणाला गिफ्ट करशील? रायगड प्रीमियर लीगची बाईक आहे. नक्कीच माझे घरातील फॅमिली असेल किंवा माझे सर्व सपोर्टर आहेत त्यांच्यासाठी सर्वांचे. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होतं सूर्या मस्कर. अभिनंदन सूर्या. यस, नेक्स्ट बक्षीस. यस, मच्छिंद्र पाटील. तर या आपण घोषणा करूया. कंचन इकडे थांब ना बाबू प्लीज. तर या बेस्ट बॉलर मित्रांनो, सर्वांनाच आवडतो फलंदाज, सर्वांनाच आवडतो मात्र फटके, मोठे मोठे फटके, मात्र त्या फटक्यांतून स्वतःला वाचवण्यासाठी जो केलेला आटापिटा असतो तो फार महत्त्वाचा असतो. गुड लेंथ लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन आणि डायरेक्शन दाखवून कंट्रोल गोंजी दाखवली या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज आम्ही या स्पर्धेची घोषणा करतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. तर यावर्षी एक थोडंसं वेगळेपणा होतोय, कारण ही आम्ही बाईक दोघांमध्ये देणार आहोत. दोघांचे पॉईंट सेम आहेत आणि दोघांचे आम्ही नाव घोषित करतोय या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॉलर संदीप पाटील सरांना विनंती करेन की आपण मान्यवरांना आमंत्रित करावं, तदनंतर आपण खेळाडूची घोषणा करणार आहोत. हॅलो. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमचे पखवाज वादक जयेंद्र म्हात्रे ओवे, अनिरुद्ध जोशी अंकल पेठ, त्याचबरोबर सुशांत पाटील आमचे आई ग्रुपचे खजिनदार यावं, संदेश गोजे आमचे, त्याचबरोबर मी संदेश मांडे आणि विश्वास भगत यावं. आपण ज्यांची ज्यांची मी नावं घेतलेली आहेत त्यांनी समोर या. पुढे या, पुढे. तर या आपण घोषणा करूया. एकाच संघातील दोन गोलंदाज ठरले बाईकचे मानकरी. दोघांची विकेट सेम आहेत, 14 विकेट आहेत आणि खेळाडू आहेत मसूद गजगे आणि प्रशांत मोहारे. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. दोन्ही एकाच संघाला बिलॉंग करतात. एनडीआर तलेकार मुरुड या संघाचे दोन्ही खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी 14 गडी बाद केले आहेत. त्यामुळे बाईक आम्ही दोघांमध्ये देतोय, कारण ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. या संदीप सर. हा. तर दोघांमध्ये ही बाईक आपण पाहतोय, कारण दोघांचे पॉइंट्स सेम झालेले आहेत. एक मसूद गजगे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत मोहारे. तर इकडे यायचं आहे. मसूद गजगे जेव्हा आपण इथे लीग स्टेजमध्ये सामने पाहिले, समालोचन कक्षामधून मसूद गजगे हा एक वेगळा नाव येत होता, कारण तो बरसत होता या मैदानामध्ये. खूप सुंदर त्याचा खेळ या मैदानामध्ये राहिला आहे. तर रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये मसूद गजगेचा खेळ अप्रतिम राहिला. काय सांगशील या लीग बद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल? सर, मैं इससे पहले 4 सीज़न खेल चुका हूँ, लेकिन ऐसा होता है कि बड़े प्लेयर के टीम में जाने की वजह से परफॉर्मेंस करने का मौका नहीं देते. अभी हमारी टीम जो कॉम्बिनेशन था, हम एक ही लेवल के प्लेयर लेके टीम बनाई गई थी, जिसमें मुझे अच्छा इज्जत मिला और उन्होंने मुझे चांस ऊपर रखा और चांस मिल गया, जिसकी वजह से मैं इस बाइक का हकदार हो गया. सेम पॉइंट्स होने की वजह से ये बाइक दोनों को मिल रही है, लेकिन कहाँ थोड़ा यहाँ पर आपका परफॉर्मेंस कम हुआ? सर, थोड़ा परफॉर्मेंस यानी जो हमारा 6 का मैच हम लोग हार गए. अगर एक मैच जीत जाते ना तो आगे कुछ भी हो सकता था. शायद मैं सीरीज के लिए भी जा सकता था, क्योंकि मेरा विकेट भी था, रन भी था. लेकिन थोड़ा हमारा बैड लक हो गया, जिसकी वजह से हम लोग यहीं पे रुक गए. कोई बात नहीं है, लेकिन इस सीजन 5 में आप अच्छा खेले, यहाँ आए और ये माहौल देखा. कैसा लगा आपको यहाँ आने के बाद? सर, बहुत अच्छा लगा. मैंने उस दिन भी कहा था कि मैं ये एरिया में फर्स्ट टाइम क्रिकेट खेल रहा हूँ. बाकी कोकण एरिया में अपने दक्षिण रायगढ़ में बहुत क्रिकेट खेलता हूँ और ये मेरे लाइफ की फर्स्ट बाइक है, इसलिए मैं बहुत खुश भी हूँ और थोड़ा नर्वस भी हूँ कि
थोड़ा सा मैच का मॉरल हमारे डाउन हो गया पूरा, मतलब पूरी टीम नर्वस होकर साइड में बैठ गई थी मैच हारने के बाद। आप डैशिंग पर्सनालिटी पीछे देख रहे हैं, कैलाश महात्रे को वहाँ जाने के बाद किस तरह से फील करेंगे? सर मैं तो इससे पहले तो मैं 3 RPL खेल चुका हूँ, तो ये कुछ इस टाइम नया भी देखने मिला, और कैलाश दादा ने बहुत कुछ अरेंजमेंट किया जिससे हम जैसे प्लेयर बहुत ऊपर आएंगे इंशाल्लाह, अगर ऐसा ही उनका सपोर्ट रहा तो। क्या बात है, ऑल द बेस्ट. प्रशांत, कसं वाटतंय RPL मध्ये एक बाईक नक्कीच तुझ्या नावावरती देखील आलेली आहे, ती सेम पॉइंट्स असले तरी शेवटी RPL मध्ये बाईक मिळणं ही मोठी गोष्ट आहे, काय सांगशील? खूप चांगलं वाटतंय. याच्या आधी पण मी 3 सीझन खेळलो आहे, पण मला संधी नाही भेटली. म्हणजे मी एक काशी संघामध्ये होतो, एकदा पनवेलच्या संघामध्ये होतो, पण माझा जो रोल होता तो मला अदा करायला भेटला नाही. म्हणजे टीममध्ये असंच इनमध्ये खेळायचो, पण बॉलिंग बॅटिंग भेटत नव्हती. आणि यावेळेला खरं तर मी ठरवलं मी खेळणार नाही RPL. माझा कॅप्टनीच फॉर्म भरला. आम्ही एकत्र खेळतो ओपनला, 5-6 जण जे कॉम्बिनेशन होतं ते आम्ही एकत्र कंटिन्यू खेळतो वर्षभर. तर त्याला माहिती आहे माझा गेम काय आहे, त्यामुळे त्याने स्वतःहून फॉर्म भरला मला न सांगता, कारण मी बोललो मी खेळणार नाही. म्हणजे बघा, एखाद्या चांगल्या प्लेअरला संघामध्ये घेणं आणि त्याला कुठेतरी पाठीमागे ठेवणं हे देखील आपल्या संघासाठी मोठी याची गोष्ट आहे की एक चांगला प्लेअर समोर आल्यानंतर संघाला जिंकून देऊ शकतो, परंतु तो विश्वास या सीझनमध्ये त्याच्या कॅप्टनने दाखवला, हे महत्त्वाचं ठरलं. तर नक्कीच आणि त्या विश्वासाला सार्थक कामगिरी प्रशांतची राहिली. प्रशांत, त्याबद्दल अभिनंदन. काय सांगशील? आता यो माहोल तू इथे पाहिला, चांगला खेळ केला, कसा वाटला या स्पर्धेचा हा पर्व? खूप चांगलं आयोजन होतं. दरवर्षी आयोजन चांगलंच असतं, पण यावेळेला वेगळा कॉन्सेप्ट होता डे नाईटचा, तो खूप चांगलापणे पार पडलेला आहे. आणि असंच चांगलं आयोजन करून नवीन नवीन मुलांना संधी भेटेल. ऑल द बेस्ट. बहुत बहुत मी थँक्यू बोलतो माझ्या मालकांना, त्यांनी मला चान्स दिला, आणि कॅप्टनला सुद्धा. अभिनंदन, अभिनंदन. दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. चाबी लेके जाइए. चला तर या मग आता घोषणा करूया, आपण उद्घोषणा करूया बेस्ट फिल्डर. कारण 32 संघ आणि 32 संघातनं भरपूर खेळू आणि भरपूर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खेळू, आणि त्यासाठी बाईक फार मोठी गोष्ट आहे. बेस्ट फिल्डरसाठी आपण बाईक देतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी संदीप सर मान्यवर आमंत्रित करणार आहेत. जीवन भोईर यांना विनंती करेन. जीवन भोईर आपण यावं. रमेश ठाकूर, जगदीश ठाकूर, जीवन भोईर आमचे पेंदरचे. कारण स्पर्धा सुरू होण्या अगोदर या सर्वांची उपस्थिती. साई भाऊ आपण देखील यावं. तसेच आमचे योगेश म्हस्कर, प्रकाश पाटील, नारपोली आपण देखील यावं. तसेच दिनेश आप्पा आपण देखील यावं. तसेच वासू पाटील आमचे, संदेश मांडे. चला तर या घोषणा करूया आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 8 झेल टिपलेत, 1 धावचीत बाद केलाय, 1 चौकारी सेव्ह केलाय, आणि तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. संघ आहे VD11 विचुंबी देवे संघ, आणि खेळू आहे अजय भस्मा. अप्रतिम कामगिरी अजय भस्मा, प्लीज कम. हो, व्हॉट अ फंटास्टिक फिल्डिंग. जबरदस्त ॲटिट्यूड दाखवलं त्यानं, आक्रमकता देखील पाहायला मिळाली, आणि चापल्य दाखवले त्याने, आणि तो ठरला या स्पर्धेचा. अजय भस्मा ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन अजय, हार्डली अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. अजय भस्मा 8 झेल टिपलेत, त्यानं 1 गडी धावचीत केलात आणि चौकार देखील सेव्ह केलात. जबरदस्त फिल्डिंग दाखवले आणि एंटरटेनमेंट केलं, स्वतः देखील आनंद घेतला आणि प्रेक्षकांना देखील आनंद लुटायला दिलाय. जबरदस्त फिल्डिंग. अजय भस्मा ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट.
अजय भस्मा, जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. ना क्रिकेट, ना कोणती जात, ना कोणता धर्म, फक्त एकच आपला क्रिकेट हाच धर्म. आज अजय भस्मा, कारण रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये ज्या पद्धतीने ते उतरला आणि ज्या पद्धतीने ते खेळला, 3 बाजू असतात, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक. जरी 2 बाजू कुठेतरी कमी पडल्या असल्या तरी माझ्यामध्ये हिंमत आहे, माझ्यामध्ये कर्तृत्व आहे, मी देखील चित्यासारखा धावू शकतो हे तू दाखवून दिलं. आणि रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये बेस्ट फिल्डर म्हणून तू इथे आलेला आहे. तर बेस्ट फिल्डर अवॉर्ड घेताना कसं वाटतंय या रायगड प्रीमियर लीग मध्ये? सर्वप्रथम मी बोलेन की मला VD 11मध्ये मयूरदानी इन केला. ऑलराऊंडर असून मी सुद्धा की मला बॉलिंग म्हणजे ऑलराऊंडर असला सगळं करणं भाग आहे. असं नाही की तू एकच करू शकतो. आणि माझी बॅटिंग नाही चालली, कधी बॉलिंग तर आमच्याकडे बॉलर तर होते, मी बॉलिंग टाकतो किंवा त्यांनी चान्स नाही दिला, समज ते बॉलर तर आहेत ऑलरेडी. माझी बॅटिंग नाही चालली तर मी माझ्या फिल्डिंगवर एफर्ट दिला आणि मी आज इथपर्यंत जिंकलोय. म्हणजे बघा, कितीही खेळाडू आपल्या संघामध्ये जरी शेवटच्या याच्यामध्ये असला, त्याच्यामध्ये कर्तृत्व सगळे आहेत, सर्व कर्तृत्व आहे. पण त्याने जरी तिकडे माझा परफॉर्मन्स झाला नव्हता, पण इकडे त्यांनी भर दिला आणि प्रत्येक मॅच ही अप्रतिम फिल्डिंग करून आपल्या संघाला देखील विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवला. अजय भस्मा, तुमचं नक्कीच अभिनंदन आहे. पण इथे या पर्व 5 मध्ये खेळला. एक शेवटचा प्रश्न, कसं वाटलं इथे खेळताना आणि कसं आयोजन वाटलं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि मला तर वाटतंय हा ग्राउंड बेस्ट आहे सगळ्यांना, की हवे टच आहे आणि मोठा ग्राउंड आहे. आपल्या शिरडोंगला थोडा शॉर्ट ग्राउंड होता की तिथं पब्लिकला कमी होती जागा, आणि इथं जागा आहे की भरपूर म्हणजे लोकांना बघण्यासाठी आणि गर्दी पण खूप होती. आणि मंगेशदानी पण त्यांनी भरवली, ती पण ती अशी वाईट नाही की वाईट नव्हती, ती चांगलीच होती. आणि ही टुर्नामेंट पण त्याच्यापेक्षा चांगली आहे आणि अशीच टुर्नामेंट होऊ दे. आणि मी एक बोलन, माझ्याबरोबर येतो 3 दिवस झाले. आज राजू दोरे म्हणून एक मित्र आहे माझा, तो सतत माझ्याबरोबर, आणि माझा भाऊ आहे केतन चौधरी, सचिन पारधी, असे प्लेयर आहेत सगळे, नितीन सगळे. आणि एक बोलन, जागृती स्पोर्टमधून मला चान्स देत आहेत की संदीप मस्कर म्हणून, त्यांनी एकतर विवेक म्हात्रे, त्यांचा सपोर्ट असल्यामुळं मला इथं खेळायला भेटला. क्या बात आहे. तर अभिनंदन तुझं. आणि बाईक इथे या सीझन मध्ये बाईक आपण एक वाढवलेली आहे आणि ही बाईक वाढवल्यामुळे आज अजय भस्मा इथे या सिरीजचा मानकरी ठरला. या बाईक ठेवल्याबद्दल कैलास शेट यांचं काय मनोगत व्यक्त करशील? त्यांना मी तर माझ्याकडून तर बिग थँक्यू बोलन की त्यांनी बाईक ठेवली आपल्या बेस्ट फिल्डिंगसाठी, तर त्यासाठी धन्यवाद. आणि माझ्या मम्मी पप्पांना मी सांगतो, आज मी सिरीज म्हणून नाही घेतली पण बेस्ट फिल्डर म्हणून घेतली मी बाईक, पण तुम्ही खुश राहा बस. वाह, काय प्रतिक्रिया आहे? हा, नक्कीच ही बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे, खऱ्या अर्थाने सौजन्य, जे अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आमचे नितेश शेठ पाटील, त्याचबरोबर उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील वलभ यांच्याकडून ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. दोन्ही डॅसिंग नेतृत्व आहेत, A1 जोडी आहे. या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, भोलानाथ शेठ आणि नितेश शेठ यांचा दमदार आवाज असतो, दमदार नेतृत्व असतं आणि सुंदर स्पर्धांचे ते आयोजक देखील आहेत. त्याबद्दल नितेश शेठ आणि भोलानाथ शेठ यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद. तर या सर्वात महत्त्वाचं पारितोषिक आपण देणार आहोत. मित्रांनो, हे पारितोषिक सर्वात मोठं आहे. मात्र त्या अगोदर मी सर्वांना विनंती करेन की ज्यानं ह्या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत केली, आमचे प्रमोद पाटील, त्यानंतर अजय भोईर, संदीप पाटील, रवींद्र पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. प्रचंड मेहनत केल्या स्पर्धेमध्ये. तर या आपण वळणार आहोत. ज्या बक्षिसांची तुम्हाला आतुरता होती
ते मालिका वीर आपण देतोय. एकूण या स्पर्धेमध्ये 32 संघ, 448 खेळाडू, 148 खेळाडूंची विराट स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. मात्र खेळ चांगला ज्याचा झालाय तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ दिस बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. संदीप सरांना विनंती करेन, संदीप सर मान्यवरांना आपण आमंत्रित करायचंय मालिकावीर देण्यासाठी. सर्वात मोठा पारितोषिक आपण देतोय या स्पर्धेतील. मान्यवरांना आपण आमंत्रित करायचंय मालिकावीर देण्यासाठी. 2 मिनिटं मच्छिंद्र पाटील. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला ज्या 3 बाईक दिल्या त्यातील एक बाईक तिन्ही झालेल्या आहेत, परंतु ज्या 2 बाईक अजून दिलेल्या आहेत ते आमचे निलेश शेट विष्णू पाटील यांच्या माध्यमातून एक बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. निलेश शेट यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच एक बाईक देण्यामध्ये ज्यांचं एक मोठं नाव आहे, किमान 40 ते 45 बाईक वर्षाला ते देत आहेत, असे आपल्या रायगडचे पनवेल तालुक्यातील दमदार व्यक्तिमत्व, पनवेल तालुका शिवसेना अध्यक्ष आदरणीय रुपेश शेठ ठोंबरे उर्फ बिंदास शेठ, खास महेंद्र शेठ दलवी यांचे कट्टर समर्थक, यांच्याकडून आम्हाला बिंदास शेठ यांच्याकडून आम्हाला बाईक मिळालेली आहे. ते बिंदास शेठ यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तर आपण मॅन ऑफ द सिरीजकडे वळतोय. जी मॅन ऑफ द सिरीजची कार आम्हाला पुरस्कृत केलेली आहे पॅराडाईज ग्रुप, जितूभाई मॅनेजिंग डायरेक्टर जितूभाई रावलानी, आणि या पॅराडाईज ग्रुपचे सर्व सन्माननीय मनीष भतीजा यांच्या माध्यमातून ही आम्हाला 4 व्हीलर कार पुरस्कृत केलेली आहे. मी या स्पर्धेचे शिल्पकार कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यावं आणि घोषणा मी करतोय की कोण असा हा खेळाडू असेल. मच्छिंद्र पाटील यांना सांगेन. यस, तर या आपण मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करूया. या स्पर्धेमध्ये 32 संघ अजून ज्यांनी खरोखरच या स्पर्धेमध्ये 4 चांद लावण्याचं काम केलं. कारण इथे आल्यानंतर सुरुवातीपासून आम्हाला आमच्या समेत आणि आम्ही आलो की नाही फोन करून शहानिशा आणि असे प्रमोद पाटील, प्रवीण पाटील साहेब आहेत आमचे, सगळी ही मॅनेजमेंट कमिटी. तर यस मच्छिंद्र पाटील. तर या आपण घोषणा करूया. सर्वात मोठी चर्चा, कारण उद्या 2च चर्चा होतील. एक चॅम्पियन कोण ठरलाय आणि सिरीज कोणाला मिळाले ह्याची चर्चा प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात आणि प्रत्येक गावात होणार. 448 खेळाडू, 32 संघांचा सहभाग, 148 संघांची आपण पाहिली स्टाईल देखील पाहिली. आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स, फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील तेवढीच चांगले. 125 धावा, 15 विकेट, 200 पॉइंट आणि खेळाडू ठरलाय मयूर वाघमारे. क्या बात आहे. मयूर वाघमारे वाघासारखा, आणि खरोखरच वाघासारखा लढला. कॅप्टन म्हणून पुढे आला आणि कॅप्टन म्हणून आज मात्र त्याने खरोखरच नाव इथे आपल्या गावाचं, आपला स्वतःच, त्याचबरोबर आपल्या घराण्याचं नाव रोशन करत असताना आपल्या गावाचं नाव देखील त्याने रोशन केलेलं आहे. यस, तर इथे आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे रायगड टेनिस कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत राकेशभाई गायकवाड, मंगेश वाकडीकर, त्याचबरोबर आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास शेठ, गुरु शेठ, इकडे योगेशजी लहाने, प्रवीण पाटील, प्रवीण शेठ पाटील, कमलाकर मामा, आमचे इकडे संदीप शेठ मुंडे साहेब आहेत, गणेशदादा भगत आहेत. सगळ्यांच्या साक्षीने मात्र इथे हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मच्छिंद्र या मयूर. कारण खरोखरच हे स्वप्न असतं आणि स्वप्न कसं साकार करायचं
हे आपल्या हातात असतं. कारण पडलेलं स्वप्न हे कधी सत्य होत नाही असं आपण म्हणतो, परंतु RPLचा एक वेगळा स्टेज आहे राकेशभाई. या RPL मध्ये आम्ही प्रत्येक खेळाडू एकच स्वप्न पाहतं की माझा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे, मला तिथे काहीतरी मिळालं पाहिजे. या उद्देशाने RPL मध्ये खेळणारा खेळाडू ह्याच उद्देशाने येत असतं. पण आज मात्र मयूर वाघमारे ज्याच्यावरती मोठी जिम्मेदारी होती, कॅप्टन असल्यानंतर खूप जिम्मेदारीने खेळावं लागतं. सगळ्या बाजू कव्हर करून खेळ करायचं असतं, संघाला सावरायचं असतं. ते सावरत आज मयूर वाघमारे या स्टेजवरती आज तृतीय क्रमांकाचा मानकरी जरी ठरला असला तरी मात्र जे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न मॅन ऑफ द सिरीजचं असतं, ती सिरीज मयूर वाघमारेला मिळालेली आहे. त्याबद्दल काय सांगशील? मी मयूर वाघमारेचे वडील इथे आलेले आहेत, मयूर वाघमारेचे वडील आलेले आहेत, फॅमिली. आणि बघा मयूर वाघमारेची फॅमिली म्हणजे होणारी मिसेस वाघमारे ह्या देखील इथे आलेल्या आहेत. तर आपण देखील यायचं आपण देखील पूर्ण फॅमिली इथे आलेले आहे, यायचं आपण. कारण यापेक्षा अभिमान, यापेक्षा स्वाभिमान फॅमिलीला काय असू शकतं? आपल्या मुलाने केलेलं कर्तृत्व, आपल्या मुलाने दाखवलेलं हे यश आज पाहण्यासाठी त्यांची होणारी पत्नी देखील इथे आहे आणि त्यांची मामी, मामा, काका, काकी सगळेच आलेत बघा. म्हणजे काय यापेक्षा हा दुग्ध शर्करा योग कधी येईल? बघा मिसेस वाघमारे, तुम्ही तर लकी आहातच, कारण लग्ना अगोदर तुमच्या होणाऱ्या नवऱ्याने जी गिफ्ट तुम्हाला दिलेली आहे ती आजपर्यंत मला नाही वाटत की कुणी दिली असेल. कारण आणि मयूरच्या मामीचा वाढदिवस आहे. मामी, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि आपल्या भाच्याचा यश पाहण्यासाठी तुम्ही इथे आलात. तर मयूर आपले वडील देखील आहेत. मी देवीदास मामा नक्कीच सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन करते, कारण आज जे तुमच्या मुलाने जो यश प्राप्त केला आहे या क्रिकेट विश्वामध्ये, त्या यशाबद्दल आणि मयूरला जो सहकार्य सपोर्ट तुम्ही खेळासाठी दाखवला त्याबद्दल काय सांगाल? नाही बोलत? नक्कीच तुमचा यश, तुमचा सहकार्य, तुमचा सपोर्ट म्हणून आज तुमचा मुलगा इथपर्यंत पोहोचला. मयूर, सर्वप्रथम अभिनंदन. काय सांगशील आज या प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये, रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय आणि सोबत संपूर्ण फॅमिली आहे? नक्कीच मला खूप आनंद होतोय. जसा हा दिवस होता खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी सुद्धा. हॅलो. तर जसा हा दिवस माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता तसाच माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा होता. कारण की जेव्हा आम्ही इथे आलो, पहिला सामना आम्हाला जिंकण्यासाठी महत्त्वाचा होता. सुपर 8 नंतर सुपर 4मध्ये जसं पोचलो तेव्हा हे सर्व मॅन ऑफ द सिरीज वगैरे हे सर्व डोक्यात आलं. परंतु माझं एक महत्त्वाचं इथलं जिंकण्याचं एकमेव रिझन होतं, कारण की जर 32 संघ पाहिले तर त्यातले खूप पर्सेंटेज असतील, जास्त पर्सेंटेज असतील की माझा संघ खूप ऑन पेपर खूप वीक दिसत होता. परंतु मी तो सर्वांना फेल ठरवला आणि माझ्या सर्व मुलांनी मेहनत केली आणि भले मी आज गाडी जिंकलो पण हा यश माझा एकट्याचा नाही आहे. माझ्यासोबत खेळणारे 14 जण आहेत, त्यांच्यामुळे मी ही गाडी मला भेटले. तर मी नक्कीच सर्वांचा धन्यवाद करतो की मी आता ह्या स्टेजवरती आहे आणि मला जशी स्वप्नातली
गाडी तर सर्वांना भेटते, परंतु स्वप्नातली ही माझी पहिली कार आहे. कदाचित पुढे सुद्धा भेटत राहतील, मेहनत करेन मी यासाठी. आणि जसे दादा आपले एक्युरा आयचे बघते, तसं मी पण एक्युरा आयचं बघते. जर एक्युरा आयचं नाव असेल तर मला का नाही गाडी. त्या आईने आज मला एक आशीर्वाद म्हणून मला गाडी भेटली आणि माझी फॅमिलीसुद्धा माझ्यासोबत आहे. तर खूप मोठा माझ्यासाठी एक टाईम आहे हा. जान्हवी ताईंकडे बोलणार आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, म्हणजे लग्नाच्या अगोदरच तुम्हाला माहिती पडलंय, बरं झालं की आपला नवरा या क्षेत्रामध्ये आहे, चांगला काम करतो. लग्नानंतर त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीने सपोर्ट करणार आहात की आता बस झालं? नक्कीच क्रिकेट बद्दल तर मी भरपूर सपोर्ट करेन, जेवढा होईल तेवढा. आणि आता तर खूपच भारी वाटते की मला पण आज प्राऊड फील होते की आता मॅन ऑफ द सिरीजची कार भेटली, तर खूप असा जास्त प्राऊड फील होते. पण यापुढे आता तुम्हाला परदेशी दौरे देखील करावे लागतील, कारण त्याच्या टूर्स देखील क्रिकेटच्या माध्यमातून बाहेर होत आहेत. तर त्यासाठी काय सपोर्ट असेल? कधी काही काही वेळेला तो एकटाच जाईल, काही काही वेळेला तुम्हाला घेऊन जाईल. यस, ओके. तर मयूर, हा प्रश्न अतिशय वीक होता तर नक्कीच त्यांचा सपोर्ट तुला मिळेलच, कारण लग्ना अगोदर ही गिफ्ट तू दिलेली आहे. तर अभिनंदन आपण मयूरचं करूया, जोरदार टाळ्या या मयूरसाठी आपण. आणि मयूरला मात्र आता गाडीमध्ये आपण कैलाश शेट यांना आणि सर्व कमिटीला विनंती करेन की आपण गाडीमध्ये बसवा. त्यानंतर आपण पुढच्या पारितोषिकांची इथे घोषणा करणार आहोत. हॅलो, 4 व्हीलर कारची चावी कोणाकडे आहे? कोणाकडे दिलेली? चेक करा. अजय भोईर, आमचे अजय भोईर, अजय पवार, संदेश ठाकूर, प्रीतम म्हात्रे. मिळाली? हॅलो, चला प्रथम पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे. प्रथम पारितोषिक आपण देणार आहोत, लगेच आपण सांगता समारंभ करणार आहोत, कारण भरपूर उशीर झाला ऑलरेडी. सर्व कमिटीचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला या प्रथम पारितोषिकसाठी यायचं आपण. चॅम्पियन झालेला संघ वरद टावर रसायनी संघ, आपण लगेच यायचं आहे. रोख रक्कम 5 लाख रुपये, ब्युटिफुल ट्रॉफी आणि पर्व उचललं या वर्षीचं 2024 ते मात्र यावेळी वरद टावर रसायनी संघ. सर्व आमच्या कमिटी मेंबर्सला विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण पारितोषिक वितरण करायचं आहे. अजय पवार, अजय पवार
आपण यायचं आहे. अजय पवार, प्रीतम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आपण देखील या. प्रीतम म्हात्रे, अजय पवार, अजय भोईर. एक मिनिट, एक मिनिट. संदेश ठाकूर आपण देखील या. 2 मिनिटं. हॅलो, 1 मिनिट. हा बक्षीस देऊ आपण. त्याच्या अगोदर एक अजून बक्षीस आहे, तो आम्ही देणार आहोत. कैलास शेट, चला, या सर्वाधिक चौकार या स्पर्धेत मारलेला जबरदस्त फलंदाज ठरलाय. सर्वाधिक चौकार या स्पर्धेमध्ये एक सुंदर ब्युटिफुल ट्रॉफी होती आणि आम्ही उद्घोषणा करतोय या स्पर्धेमध्ये अक्षय पाटील उर्फ मोन्या तो ठरला सर्वाधिक चौकार मारणारा चौकारांचा आम्ही बादशाह. हॅलो, या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या खेळाडूसाठी पारितोषिक आहेत. तर या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकलेत आणि त्याच्यासाठी ते ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. ते कैलासवासी लहू पदू घरत यांच्या स्मरणार्थ निकेतन परीश निकेतन घरत यांच्याकडून. तर मी विनंती करतोय अजय भोईर, अजय भोईर, प्रीतम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, संदेश, ज्यांनी अप्रतिम मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे. इकडे इकडे इथे समोर आहे. मोन्या, आपण यायचंय. मोन्या आला आला. सर्वात जास्त चौकार, हॅलो चेक. सर्वात जास्त चौकार संदीप सर मोन्या आणि सर्वात जास्त षटकार प्रसाद घरत. प्रसाद घरत. ओके, मोन्या आलाय. तर ही ट्रॉफी इथे दिली जाते कारण या स्पर्धेमध्ये निकेतन घरत यांनी ही ट्रॉफ्या ठेवल्या होत्या. ओके, तर चला आपण या स्पर्धेचा रायगड प्रीमियर लीग मधला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक सुपूर्द करतोय. तर आमचे सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार कैलास शेट म्हात्रे, गुरु शेट म्हात्रे, प्रवीण शेट पाटील, मंगेशजी वाकडेकर, राकेशभाई गायकवाड, संदीपजी मुंडे, योगेशजी लहाने, तिकडे आमचे गणेश दादा भगत, कमलाकर मामा पाटील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजय भागीत, अंकुश भागीत. वरट्टावर रसायनी टीम साठी जरा जोरदार टाळ्या होत्या. रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे चॅम्पियन ठरतोय वरट्टावर रसायनी टीम कॅप्टन रजत मुंडे. अभिनंदन. आमचे योगेश दादा, अजय भागीत तिकडे मात्र नक्कीच आनंद घेत आहेत. आता